पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक यूट्यूब मराठी चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मंडळी, आजचा श्लोक असा आहे, न बोले मना राघवे वेन काही, जनी वाहुगे बोलता सुख नाही, घडीने घडी काळ आयुष्य नेतो, देहांती तुला कोण सोडू पाहतो. श्रीराम समर्थ या श्लोकामध्ये सांगतात की हे म्हणा, तुला रामाशिवाय दुसरं काही बोलायला तू प्रयत्न करू नकोस, काही बोलूच नकोस. जर बोलायचं असेल तर फक्त राम बोल किंवा रामाचं नाम बोल, आणि त्याच्याशिवाय जर वावगं काही बोलशील तर समर्थ म्हणतात की या ठिकाणी जगामध्ये किती तू बोलत राहिलास तर सुखाची प्राप्ती तुला होणार नाही. जनी वावगे बोलता सुख नाही. कारण का, तर जन हे वेगवेगळ्या प्रकारच्या विचारानं भरलेलं आहे. आपण जे बोलतो त्या बोलण्याचा परिणाम कोणावरती कसा होईल आणि आपल्यावरती त्याचे परिणाम काय होतील हे आपण सांगू शकत नाही. म्हणून एक तर माणसानं मौन असावं, किंवा बोलायचं असेल तर भगवंताचं नामच बोलावं. ही सगळ्या संतांची शिकवण आपल्याला मंडळी आहे. संत म्हणतात की बोलण्यामध्ये खूप मोठी शक्ती आहे. आपल्या बोलण्यामुळे आपण जगाचं शत्रुत्व आपल्यावरती उडवून घेऊ शकतो, किंवा आपण जर चांगलं बोललो तर त्या चांगल्या बोलण्यानं सगळं जग आपलं मित्र होतं. ही बोलण्याची असणारी शक्ती आहे. म्हणून मनुष्याने बोलत असताना अगोदर विचार करावा आणि नंतर बोलावं. काही माणसं म्हणतात मी बोलून गेलो पण विचार केला नव्हता. बोलून गेल्यानंतर त्याचा काय उपयोग होत नाही. बोलणं जसं शब्द जो आहे तो धनुष्यावरून सुटलेल्या बाणाप्रमाण आहे, किंवा बंदुकीमधून सुटलेल्या गोळीप्रमाण आहे. तो शब्द तोंडातून बाहेर पडला की परत मागं घेता येत नाही. फक्त व्यवहारामध्ये आपण म्हणत असतो, क्षमस्व, माझ्याकडनं चूक झाली, मी असं बोलायला नको होतं. त्या म्हणण्याला काही किंमत नाही. त्यामुळं समोरच्यावर जो झालेला परिणाम आहे आपल्या बोलण्याचा, तो मंडळी कधीच भरून निघत नाही. याकरता वायफळ बोलणं शक्यतो कमी करावं आणि रामाचंच बोलावं, रामाविषयीच बोलावं असं समर्थ सांगतात. राघवे विन काही, म्हणजे रामाशिवाय दुसरं काही बोलू नये. आता रामाशिवाय बोलू नये याचा अर्थ मंडळी नेमका काय घ्यायचा आपण? म्हणजे सकाळी उठल्यापासून राम 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 हेच म्हणायचं का? व्यवहार करत असताना कसा व्यवहार करायचा? आपल्याला बोलल्याशिवाय व्यवहार करता येणार नाही. व्यवहारातल्या गोष्टी बोलल्या पाहिजेत. सगळ्याच गोष्टीला जर रामच आपण म्हणत राहिलो तर व्यवहार कसा होणार, असा एक प्रश्न निर्माण होतो. तेव्हा त्याचं उत्तर मंडळी आपल्याला असं पाहता येईल की व्यवहार हा व्यवहार करावाच लागतो, पण तो व्यवहार करत असताना आपल्या बोलण्यावरती संयम आपण ठेवला पाहिजे. आणि तो संयम ठेवण्याचं काम भगवंताचं नाम करत असते. ज्याच्या मुखामध्ये अखंड भगवंताचं नामचिंतन आहे त्या माणसाच्या बोलण्यामध्ये कधी विसंगतता आपल्याला पाहता येणार नाही. कधीही लोकांची अंतःकरणं दुखवतील असे त्याच्या मुखातून शब्द बाहेर पडणार नाहीत. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की तो महात्मा कसा बोलत असतो? साचा आणि मवाळ, मिथिले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. असं त्या महात्म्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडत असतात की ज्याच्या मुखामध्ये अखंड भगवंताचं नामचिंतन चालू आहे. आणि ज्याच्या मुखामध्ये भगवंताचं नाम कधीच येत नाही त्याचे शब्द मात्र एखाद्या शस्त्राचा आघात करावा त्याप्रमाणे माणसाच्या अंतःकरणाला लागतात. ते अविचारी शब्द असतात, दुःख देणारे असतात, माणसाची मनं मोडणारे असतात. अशा प्रकारचं भाषण मनुष्याच्या मुखातून येऊ नये. म्हणून असं घडण्याकरता उपाय कोणता? तर त्याचा उपाय हा आहे की आपण ज्या वेळेला इतर काही करत नसतो, इतर काही बोलत नसतो, त्यावेळेला मनामध्ये भगवंताच्या नामाचं चिंतन पाहिजे आणि वाचेनं जेवढं नाम घेता येईल तेवढं नाम घेत राहिलं पाहिजे. नाथ महाराज तर आपल्याला असं सांगतात की दळताना, काढताना, सर्व काम करत असताना, जेवताना, खाताना, झोपताना नवे नव्हे तर भांडताना सुद्धा हरी म्हणा, असं नाथ महाराज आपल्याला सांगतात. काही माणसं म्हणतील भांडताना हरी कसं म्हणायचा? भांडताना तर शिव्या देतात एकमेकाला. पण नाथ महाराज म्हणतात ते शिव्या देण्यापेक्षा देवाचं नाव घ्या आणि भांडा. भांडा याचा अर्थ काय?
तत्वानं बोला. भांडण हे शिव्या देण्याकरता नसतं मंडळी. भांडण कशाकरता असतं? आपले विचार दुसऱ्याला पटवून देणं, दुसऱ्याचे विचार आपण ऐकून घेणं. ते नाही पटले तर होणारी वादावादी असते, त्याला भांडण म्हणतो. तिथे शिव्या द्यायलाच पाहिजेत असं काही कुठं काही करार केलेला नाही कोणाबरोबर, पण माणसं शक्यतो भांडणामध्ये शिव्या देतात. नाथ महाराज म्हणतात त्या शिव्याच्या ऐवजी रामकृष्ण हरी म्हणा आणि भांडा. भांडणाचा परिणामही चांगला होईल कदाचित तुमच्या. अशा प्रकारे भगवंताचा नामाचा वापर हा आपण आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये सतत जर करत राहिलो तर त्याचा परिणाम काय होईल महाराजांनी एका ठिकाणी सांगितलेलं आहे. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे. महाराज म्हणतात की कामामध्ये काम, तुम्ही काम करत असताना आणखीन एक काम जादा करा. कोणतं? राम राम म्हणण्याचं काम करा. महिला जर असतील तर भाकरी करत असताना राम म्हणा, स्वयंपाक करत असताना राम म्हणा. त्या रामरसाची जी गोडी आहे ती त्या अन्नामध्ये उतरून आपल्या कुटुंबाला सकस अशा प्रकारचं पवित्र सात्विक शुद्ध अन्न मिळेल आणि त्यांची बौद्धिक क्षमताही त्या ठिकाणी वाढू शकेल. एवढी ताकद त्या रामनामामध्ये आहे. म्हणून काम कोणतंही असू द्या, समर्थ म्हणतात न बोले म्हणा राघवे विन काही. रामाशिवाय दुसरं काही बोलूच नकोस, रामच बोल. राम गावा, राम ध्यावा, राम जीवीचा विसावा, हे समर्थाने सांगितलेलं आहे. आणि म्हणून ते सोडून जर वावगा आपण बोलत राहिलो तर मग त्या ठिकाणी परिणाम दुःखाची प्राप्ती आहे. म्हणून जनी वावगे बोलता सुख नाही म्हणतात महाराज. एक भगवंताचं नाम सोडलं तर जीवाला सुखाची प्राप्ती करून देणारं दुसरं काहीच नाही आहे. पण मंडळी या गोष्टी आपण जेवढ्या म्हणतो किंवा जेवढ्या संतांनी सांगितलेल्या आहेत तेवढ्या सोप्या तरी आहेत का हो? तितक्या सोप्या नाहीत. कारण ज्ञानेश्वर माऊलींनी फार सुंदर सांगितले की हे नाम भगवंताचं मुखाला येण्याकरता अनंत जन्माची पुण्य सामुग्री आपल्या गाठीला असायला पाहिजे. अनंत जन्माची आशील पुण्य सामुग्री, तरीच जीवाग्री नाम येईल श्रीरामाचे. मौली म्हणतात की अनंत जन्माची पुण्य सामुग्री जर असेल तर आपल्या जिभेवरती राम अशा प्रकारचे अक्षर येतात, अन्यथा येत नाही. एक उदाहरण सांगितलं जातं कीर्तनामध्ये. एक श्रीमंत व्यापारी होता, धनवान असा मनुष्य होता. त्याला 2-3 मुलं होती. प्रपंच मोठा होता, चांगला होता, अगदी सुखसंपन्न घर होतं, समृद्धी भरपूर होती त्या घरामध्ये. आणि कालांतरानं त्या माणसाला आजारपण आलं. आजारपणामध्ये मृत्यूची वेळ जवळ आली. पण त्याचं एक वैशिष्ट्य होतं की जन्मभर कधी भगवंताचं नाम त्याने घेतलेलं नव्हतं. सतत 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 व्यवहाराचाच विषय तोंडामध्ये असायचा. सतत व्यवहार, पैसे देणं घेणं, कुणाला किती दिले, कुणाचे किती घेतले, कुणाकडून किती येणार आहेत, दुकानात तेच, घरामध्ये तेच, मित्रांमध्ये बसला तरी सतत व्यवहार हा विषय पैशाचाच. आपलंही तसंच आहे मंडळी. आपण प्रपंचामध्ये तर प्रपंचाबद्दल बोलतोच, पण कीर्तनासाठी, भजनासाठी, प्रवचनासाठी मंदिरात ज्या वेळेला जातो त्यावेळेला कीर्तन कमी, भजन कमी, पण बाकीच्या वायफळ गप्पा आपण जास्त मारत बसतो. म्हणून काही संप्रदायामध्ये जे कडक नियम लावलेले आहेत ते फार चांगले नियम आहेत. कोणते? की मंदिरात गेल्यानंतर काहीही बोलायचं नाही, मौन बसायचं, शांत बसायचं आणि न बोलता मंदिरातून उठून बाहेर यायचं. हे फार नियम चांगले आहेत. परंतु आपल्यामध्ये ढिसाळपणा आहे सगळा. आपण मंदिरात बसून काय पाहिजे ते बोलतो, कुठल्याही गोष्टी चर्चा करतो, त्या मंदिराला अपवित्र बनवणाऱ्या त्या गोष्टी असतात. म्हणून त्याचा आपण संयम मनावरती ठेवून काय बोलावं हे ठरवलं पाहिजे. तेव्हा तो मनुष्य भगवंताचं नाम कधीच घेत नव्हता आणि मरणोन्मुख वेळ तिची जवळ आली आणि मरायची अवस्था आल्यानंतर तो अंतराळावरती पडून होता. आणि घटना अशी घडली की तो समोरच्या दरवाजाकडे बघून बोटाने खुणवत होता मुलांना आणि वा के वा के वा के 2च अक्षरं तोंडातून बोलत होता. अस्पष्ट वा आणि के ही 2च अक्षरं त्याच्या तोंडातून येत होती. बोटाने काहीतरी खुणवत होता. मुलांना वाटलं
की काय आपल्या वडिलांचा भाग्योदय जवळ आलेला आहे, मरणाची वेळ जवळ आली आणि मरणाच्या वेळेला त्यांना देवाचं नाव घ्यावाशी बुद्धी झालेली आहे. जन्मभर कधी घेतलं नाही, पण आता इच्छा झालेली आहे. वासुदेव केशव म्हणावं असं त्यांना वाटतंय बहुतेक, असा मुलांच्या मनामध्ये विचार आला. पण आता बोलण्याची शक्ती क्षीण झालेली होती, बोलता येत नव्हतं. मुलांनी लगेच त्या ठिकाणी गाडी काढली, शहरातल्या अतिशय चांगल्यातल्या चांगल्या डॉक्टरकडे गेले आणि वडिलांची परिस्थिती सांगितली की वडिलांची आता प्राणज्योत मालवण्याच्या स्थितीमध्ये आहेत, पण काहीतरी बोलायचा त्यांचा प्रयत्न आहे, पण ते बोलू शकत नाहीत. तेव्हा असं जर काही एखादं इंजेक्शन किंवा औषध असेल तर आमच्या वडिलांना द्या, की थोड्या वेळाकरता त्यांची वाचा येईल. डॉक्टरनी सांगितलं 5,000 रुपयाचं इंजेक्शन करावं लागेल. ठीक आहे म्हणले, 5 का 7,000चं केलं तरी हरकत नाही, पण त्यांना बोलता आलं पाहिजे. डॉक्टर इंजेक्शन घेऊन आले. ते इंजेक्शन दिल्यानंतर थोडंसं वाचेमध्ये बळ आलं, सामर्थ्य आलं आणि तो ग्रहस्थ बोलू लागला. तो पहिल्यांदा म्हणला, मूर्खानो, गाढवानो, मगापासून मी तुम्हाला इतकं सांगायला लागलोय, पण कळत नाही, माझ्या सांगण्याचा अर्थ कळना तुम्हाला. मुलाने विचारलं, बाबा काय म्हणताय तुम्ही, म्हणा. वासुदेव म्हणताय का, केशव म्हणताय का? नाही म्हणले. मग तुमच्या वा आणि केचा अर्थ काय? त्या वडिलांनी सांगितलं, मूर्खानो, मी अजून मरायचा आहे तोपर्यंत तुमचं संसाराकडे दुर्लक्ष आहे, नंतर हा संसार सगळा तुम्ही मातीत मिसळणार म्हणले. म्हणजे काय झालं? अरे समोर ते गाईचं वासरू आहे, केरसुनी पडलेलं आहे, ते कुरतडून खायला लागले, हे नुकसान नाही का म्हणले संसारातलं? त्याच्याकडे तुमचं लक्ष नाही. मुलाने पश्चाताप केला. 10-15 रुपयाच्या किरसुनीसाठी 5,000चं इंजेक्शन वाया गेलं म्हणले, आणि भगवंताचं नाम मुखात नाही ते नाहीच. मग तुकाराम महाराज म्हणतात की अशा माणसाला काय करावं? तुका म्हणे, आयुष्या नरा मोजून हाणाव्या पैजारा म्हणतात तुकाराम महाराज, की मरणाच्या वेळी सुद्धा ज्याच्या मुखामध्ये देवाचं नाव येत नाही, तेव्हा मरणाच्या वेळी नाव येण्याकरता आपण सतत भगवंताचं नामचिंतन करत राहिलं पाहिजे, तरच ते अंतकाळाच्या वेळेला येऊ शकतं. असं एकाएकी येत नाही. म्हणून न बोले म्हणा रागवे विन काही, जनी वावगी बोलता सुख नाही म्हणतात महाराज. कारण बोलण्यामुळं काय परिणाम होतात आपल्याला माहिती आहेत. विपरीत परिणाम होतात काही काही बोलण्यामुळं. मग सुख तर मिळणार कुठून? त्यातून मिळणारच नाही. म्हणून वावगं बोलू नये. कारण का तर आपलं जे आयुष्य आहे ते अतिशय अल्प आणि क्षणभंगूर आहे. आपण मागे एकदा बोलून गेलो हा विषय सगळा, तेव्हा पुन्हा समर्थ सांगतात की घडीने घडी काळ आयुष्य नेत आहे. घडीने घडी म्हणजे प्रत्येक क्षणाक्षणाला काळ जो आहे तो आपला आयुष्य नेतोय. मंडळी, कसं आहे माहिती आहे का, उलट मोजणीचं जे घड्याळ असतं ना, उलट मोजणीचं घड्याळ, ते लावल्यानंतर त्याचा हिशोब कसा असतो? आम्ही रेडिओ केंद्रावरती कीर्तन करत असताना आम्हाला वेळ निर्धारित करून दिलेली असायची. 25 मिनिटाची वेळ असायची आणि तिथं ते डिजिटल घड्याळ लावलेलं असायचं. ते दाखवताना 25 मिनिटं दाखवते सुरुवातीला, आणि नंतर घड्याळ सुरू झालं की मग 25 मिनिटातून एक सेकंद कमी होत होतो 24 मिनिटं दाखवतंय, 23 मिनिटं दाखवतंय. असं करत करत झिरोवरती ज्यावेळेला ते घड्याळ येतंय त्यावेळेला रेकॉर्डिंग बंद, जिथल्या तिथं सगळं स्टॉप. तसं ह्या काळानं आपल्या ठिकाणी उलट मोजणीचं घड्याळ लावलेलं आहे. केव्हापासून लावलं? ज्या दिवशी आपला जन्म झाला तेव्हापासून ते उलट मोजणीचं घड्याळ आपल्या ठिकाणी लागलेलं आहे. म्हणजे काय होतंय, क्षणाक्षणानं आपण कमी होत आलेलो आहे. पण आम्ही मूर्ख एवढे की कमी होत असणाऱ्याचा वाढदिवस करतो. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, हे जगात किती मूर्खपणा करतात लोक, वाढदिवस करतात. वाढदिवस, वाढ नाही घट दिवस म्हणायला पाहिजे त्याला, घट झालेली आयुष्याची. पण आपण वाढदिवस करतो. हे संतांना आपला सगळा हा पोरटकीपणा वाटतो. आणि म्हणून ते उलट मोजणीचं घड्याळ आहे, त्या घड्याळाकडे आपलं लक्ष पाहिजे. एक क्षण कमी रिव्हर्स मागे यायला लागलेलं आहे घड्याळ ते. तेव्हा ते घड्याळ कुणाला न दिसणार आहे, फक्त ते आहे एवढं नक्की. आणि त्यामुळं ते काळाचं घड्याळ आहे. त्या घड्याळाच्या आधारानं काळ आपलं आयुष्य क्षणाक्षणानं कमी करतोय ह्याचा विचार केला पाहिजे. आणि समर्थ म्हणतात की मग असं जर असेल तर ज्यावेळेला देहांताची वेळ जवळ येईल त्यावेळेला तुला या दुःखातून, यमाच्या तडाख्यातून, काळाच्या तडाख्यातून सोडवणारा कोण आहे याचा विचार कधी केलास का? देहांती तुला कोण सोडवितो याचा विचार कधी केलात?
इतरांच्या बद्दल बोलून, इतरांशी बोलून ते काही याच्यामध्ये काही सहाय्य करू शकत नाही. किती जरी कुणाशी बोललास तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. बोलायचं असेल तर त्या भगवंताशी बोललं पाहिजे, त्याची प्रार्थना केली पाहिजे, त्याची विनंती केली पाहिजे. तेव्हा तो अंतकाळाच्या वेळेला जीवाला त्या भवदुःखातून मुक्त करण्याकरता तात्काळ त्या ठिकाणी उडी घालून त्या ठिकाणी येऊन तुझं संकट त्या ठिकाणी सोडवेल म्हणतात. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या. एवढ्या करता अंतिम क्षणाचा विचार मनुष्यानं सतत करून मुखानं अखंड भगवंताचं नामचिंतन करावं. व्यवहार प्रामाणिकपणानं करावा. व्यवहारामध्ये कोणाची मन दुखवतील अशा प्रकारचं बोलू नये. माणसाला खोड असते फार वाईट, की बोलत असताना खोचक बोलायचं, दुसऱ्याचं वर्म बोलायचं, दुसऱ्याच्या मनाला लागेल असं बोलायचं आणि त्याच्यामध्ये आसुरी आनंद मिळवायचा. ही काय माणसाची खोड असते. पण त्याच्यावर ज्यावेळेला उलट वेळ येते, त्याला कोणतरी ज्यावेळेला खोचक बोलतं, त्याची मनं दुखवणारं कोणतरी बोलतं, त्यावेळेला मात्र त्याला त्रास होतो. तो असा विचार करत नाही की माझ्या बोलण्याने कोणाला तरी त्रास होत असेल, असं तो विचार करत नाही. तेव्हा मंडळी, असा विचार आपण प्रत्येकाने केला पाहिजे. बोलणं जपून बोललं पाहिजे. शब्द तोलून वापरले पाहिजेत. कारण शब्द हे रत्न आहेत, शब्द हे धन आहे. त्याचा विनियोग योग्य पद्धतीने केला पाहिजे. हे समर्थांना या ठिकाणी सांगायचं आहे. म्हणून समर्थ म्हणतात की बाबा, बोलायचं असेल तर रामाबद्दल बोल, वावगं काही बोलू नकोस. आणि सतत काळाचा तो त्या ठिकाणी जो काही आपला क्षणोक्षणाचा त्या ठिकाणी जो काही तो ग्रास करत चाललेला आहे, त्याचा विचार सतत करत राहा आणि भगवंताचं चिंतन करून यातून मुक्त होण्याचा मनुष्यानं प्रयत्न केला पाहिजे. हे समर्थने या ठिकाणी मंडळी सांगितलेलं आहे. तेव्हा त्याचा विचार आपण जरूर केला पाहिजे आणि आपल्या आचरणामध्ये नक्की बदल करून आपण तसा प्रयत्न करण्याचा निदान प्रयत्न तरी आपण केला पाहिजे, एवढा आपल्यात आहे मंडळी. म्हणून तसा प्रयत्न आपण करूया आणि मुक्त होण्याचा प्रयत्न करू. मंडळी, चिंतन कसं वाटलं ते अवश्य कळवा. भेटूया पुन्हा पुढच्या भागामध्ये. मंडळी, उद्याचा जो भाग आहे तो विशेष भाग असणार आहे आपला. कारण उद्या संत सोपानदेव महाराज, त्याचप्रमाणे संत मुकुंदराज, त्याचप्रमाणे संत संताजी जगनाडे आणि कान्हो पाठक या 4 संतांच्या पुण्यतिथी आहेत. तेव्हा या 4 संतांच्या बद्दल आपल्याला विशेष उद्याचं चिंतन करायचं आहे थोडं थोडं. तेव्हा उद्याचा विशेष भाग आहे, आपण जरूर ऐका उद्याचा भाग. भेटूया उद्याच्या विशेष भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.